नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट देण्याकरता प्रस्तुत व्हिडिओ हा असणार आहे. ह्यामध्ये आपण 25% अग्रिमाचे जिल्हे, त्याचप्रमाणे स्वतः क्लेम केलेले जिल्हे असे एकंदरीत सर्वच जिल्ह्यांची आपण जी काय आपल्यापर्यंत पोहोचलेली माहिती आहे ती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. ह्यामध्ये 25% अग्रिमच्या जिल्ह्यांची रक्कम खात्यावर किती जमा होणार आहे, त्याचप्रमाणे 17,500 की 20,500 की 22,500 ही रक्कम कधी जमा होणार आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती व्हिडिओमध्ये दिल्या जाणार आहे. तर व्हिडिओला तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्यामध्येच हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, यवतमाळ व जालना याच्या संदर्भात व ह्याच्या शेजारच्या आसपासचे जे काही पुणे जिल्ह्यातले देखील बाकी जे तालुके आहेत त्यांच्या संदर्भात देखील आपण माहिती घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. तर व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्हाला कृषी संदर्भात जर लवकरात लवकर जे काही अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व माझ्या डाव्या साईडला कुंडीच्या खाली जे काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसते त्याला देखील दाबा, कारण पीक विमा व इतर कृषी संबंधित जी काही लवकरात लवकर फास्ट अपडेट येईल ती तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करू. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आता हिंगोली व आता बघा पाहायला गेलं तर हिंगोलीचा पीक विमा वाटप होण्याच्याच मार्गावर आलेला आहे. म्हणजेच बऱ्याचचे पाहायला गेलं तर जवळपास 80% शेतकऱ्यांचे रक्कम ही अप्रूव्हल ही मिळालेली आहे. 20% शेतकऱ्यांना अवेटेड म्हणजे त्यांचं PM किसानच्या वेबसाईटवर मी तुम्हाला मागचे सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ती प्रोसेस केली. त्यांच्या शेतकऱ्यांना जवळपास 80% शेतकऱ्यांना अवेटेड दाखवत नाही आहे. म्हणजेच त्यांची रक्कम तुर्तसा जमा झालेली आहे व खात्यावर लवकरात लवकर जमा होणार आहे. तुम्ही जर मी सांगितलेली प्रोसेस केली नसेल तर ती देखील करून घ्या. तुम्हाला मी आय बटनवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ देखील दिसेल. जर दिसत नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ व्हिजिट करू शकता. जर तोही करायचा नसेल तर तुम्हाला शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो काय करायचे. PM किसानच्या वेबसाईटवर जायचे, तुम्हाला तुमची माहिती फिल करायची आहे व तिथे रकमेच्या जागी तुम्हाला अवेटेड दाखवत आहे की अवेटेड जर दाखवत असेल तर तुमच्या रकमेला आणखी तुर्तसा थोडीशी वेळ आहे. म्हणजेच तुमची रक्कम थोडी म्हणजे बाकी शेतकऱ्यांपेक्षा तुम्हाला थोडी लेट होऊ शकते. म्हणजेच रक्कम जमा होणार पण थोडी लेट होईल. देर आएगी लेकिन दुरुस्त आएगी या प्रकारचं काम होणार आहे. तर बघा, ही होती यांच्या संदर्भाची अपडेट. आणि यामध्येच आता हिंगोली जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी म्हणत होते की बाबा तुम्ही शिरड शापूरचं नाव घेतलं, वाईचं नाव घेतलं, चोंडी, शिरड, त्यानंतर काठोडा, तांडा असे बरेचसे नावं घेतले. तर ह्यामध्ये आमच्या गावाचे नाव आहे का? तुमच्या गावाचं नाव जर असेल तर तुम्हाला मी वेळोवेळी यादी जशी जशी अपडेट होत राहते तशी म्हणजे काही गावांची काही शेतकऱ्यांची यादी जी अप्रूव्हल झालेली नाही आहे त्यांची यादी नंतर त्यांच्या गावांची यादी परत त्यामध्ये सामील होते. असा प्रकार असतो. तर जशी जशी अपडेट माझ्यापर्यंत तशी तशी तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशीच तुम्हाला बाकी जिल्ह्यांसंदर्भात पण देखील आता मी माहिती देऊ. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या जिल्ह्याचं गावाचं नाव कमेंट करा. म्हणजेच त्याच्या संदर्भात जी काही आमच्याजवळ अपडेट आहे ती तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा आपण प्रयत्न करू. तर बघा, हिंगोलीमध्ये आता जेवढी मी गावांची नावे घेतली त्यामध्ये जर तुम्ही असाल व तुम्ही अवेटेड जर दाखवत नसेल, तुमच्या येत्या आठवड्यामध्ये खात्यावर रक्कम तुमच्या ही जमा होण्याचे 90% चान्सेस तर झालेले आहेत. कारण गव्हर्नमेंटमार्फत निधी हा प्राप्त झाला आहे व लवकरच कंपन्यांच्या मार्फत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. कारण पाहायला गेलं तर बुलढाण्यामध्ये 95% शेतकऱ्यांना रक्कम अप्रूव्हल झालेली आहे व जवळपास 50% रक्कम ही वितरित देखील झालेली आहे. अशी शेतकऱ्यांच्या मार्फत आम्हाला माहिती मिळाली. जर बाकी जिल्ह्यांची सुद्धा आता बघा, काही जण म्हणतात आम्हाला जालन्याचा कधी मिळणार, धाराशिवचा कधी मिळणार, लातूरचा कधी मिळणार. बघा, अगोदर जे मोठे मोठे जिल्हे आहेत, नांदेड असेल व यवतमाळ असेल, त्यामध्ये पाहायला गेलं तर नांदेडला 812 कोटीचा निधी म्हणजे त्यामध्ये कपाशीचा देखील निधी कपाशी असेल, सोयाबीन असेल व इतर पिकांचा जो काही निधी तुमचा खरीपाचा होता म्हणजेच 2023चा तो मिळणार आहे. पण 812 कोटी ही रक्कम निर्धारित जी झालेली आहे त्या संदर्भात आणखी तूर्तसा बघा म्हणजे लगेच शेतकऱ्यांना लागलीच वाटप होईल की नाही या संदर्भात थोडेसे डाऊट आहेत. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकते, काही शेतकऱ्यांना देखील थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही देखील मी सांगितलेली प्रोसेस तुम्ही एकदा फॉलो करून घ्या. जर तुम्हाला करायची नसेल तर आधार केंद्राला जवळच्या भेट द्या. तिथे जाऊन तुम्ही ती सर्व काही माहिती फिल करून ऑनलाईन चेक करू शकता. तर बघा, ह्याच्यानंतर आता बाकी जिल्हे आहेत. परभणी असेल, त्यानंतर हिंगोली असेल, लातूर असेल, जालना असेल. तर ह्या जिल्ह्यांसंदर्भात अपडेट म्हणजे तुम्हाला रकमेला हे बाकी जिल्ह्यांना जालना असेल, यवतमाळ असेल, धाराशिव असेल व बाकी पुणे विभागातले काही जे काही तालुके आहेत त्यांच्या रकमेला थोडासा वेळ लागू शकतो. कारण तुमच्या जवळपास शेतकऱ्यांच्या आणखी पाहावं तसं अप्रूव्हल मिळालेलं नाही आहे. शेतकऱ्यांना अवेटेडच आणखीनही PM किसानच्या वेबसाईटवरती दाखवत आहे. तर बघा,
बाकी जिल्ह्यांची अपडेट म्हणजे जेव्हा हिंगोलीचा पीक विमा हा खात्यावर जमा होईल, 100% खात्यावर जमा होईल, त्यानंतर आसपासचे जिल्हे म्हणजे परभणी असेल, नांदेड असेल, ह्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. तर ही रक्कम मिळणार कधी? तर बघा, ही रक्कम या आठवड्यामध्ये, येत्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे कार्यालयीन दिवसांमध्ये शनिवार रविवार सोडला तर बाकी दिवसांमध्ये रक्कम कधीही तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते. तुम्ही या गोष्टीसाठी तयार राहा. जर तुम्हाला बँकेत जायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर देखील मेसेज त्वरित चेक करू शकता. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेशी संलग्न असणे आवश्यक आहे व तुमचं आधार कार्ड देखील मोबाईल नंबरशी व बँकेशी संलग्न म्हणजेच लिंक असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ह्या माहिती मोबाईलवर तुम्हाला घरच्या घरी पाहता येतील. तर ह्या होत्या बाकी जिल्ह्यांची अपडेट. आता ह्याच्यानंतर बघा, पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातले बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की बाबा आम्ही ह्या गावचे आहेत, आमचा ह्या गावामध्ये पीक विमा कधी मिळणार, किती तारखेला मिळणार. बघा, जालना जिल्ह्याकरांनो, पाहायला गेलं तर तुमच्या जिल्ह्यामध्ये घोटाळ्याचं प्रमाण खूपच जास्त वाढलं आहे एकंदरीत. म्हणजे पाहायला गेलं तर जालन्यामध्ये आता काही शेतकऱ्यांनी फळपीक विम्याच्या बाबतीमध्ये बरेचसे घोटाळे गेले. म्हणजे त्यांनी जेवढी त्यांच्या बागांची साईज होती त्यापेक्षा त्यांनी कुठेतरी जास्त दाखवलं. काही जणांनी तर एवढे भयानक प्रकार केले म्हणजे त्यांच्या जागेवर जी काही त्यांची जमीन होती ती एकंदरीत एकदम छोटीशी जमीन व त्यांनी पीक विमा खूप जास्त प्रमाणात भरला, फळपीक विमा असेल तर. अशा शेतकऱ्यांचा फळपीक विमा कुठेतरी जालना जिल्हा ह्या प्रोसेसमध्ये अडकला आहे. म्हणजे तुम्हाला वेळ लागू शकतो, कारण शेतकऱ्यांनी असे घोटाळे केले, फेक कागदपत्रे गेले, एजंट थ्रू काहीही कुटाने करून त्यांनी पीक विमा भरला व अशा शेतकऱ्यांना आता वगळण्यात आलं आहे व याबाबत म्हणजे गव्हर्नमेंटमार्फत, राज्य सरकारमार्फत इन्व्हेस्टिगेशन चालू करण्यात आलेलं आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी अशा काड्या करून विविध प्रकारच्या एजंटकडून फॉर्म वगैरे काही भरून घेतले होते अशा शेतकऱ्यांना खूपच प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे यानंतर तुम्हाला नंतरच्या शेतकऱ्यांनंतर ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही आहे, यानंतरच्या पुढच्या ज्या काही योजना येतील त्यांना, व आत्ताचा तुम्ही खरीपाचा पीक विमा जो क्लेम केला होता तो देखील तुम्हाला मिळण्यामध्ये वेळ लागू शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतात. जर तुम्ही असं केलं असेल तर आताच सावध व्हा. केलं असेल, कुणी करत असेल त्यांना करायला लावू नका व अशाच गोष्टींमुळे तुम्हाला रकमेपासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं. तर ही होती फळपीक विम्यासंदर्भात, म्हणजे फळपीक विम्याची प्रोसेस. आशा करतो ह्यामध्ये तुम्ही असा कुठल्याही प्रकारचा घोटाळा केला नसेल. जी काही जेन्युइन माहिती आहे ती फील करूनच तुम्ही पीक विमा भरला असेल, क्लेम केला असेल. तर अशी म्हणजे जालना जिल्ह्यात नाही पण बाकी जिल्ह्याची जी कोणी शेतकरी असेल, तुम्ही ही जर चूक करत असाल तर आत्ताच थांबा. यानंतर अशीच चूक परत करू नका, कारण ज्या योजना आहेत त्यांच्यापासून तुम्हाला वंचित ठेवल्या जाऊ शकतं व तुमच्यावर योग्य ती कारवाई देखील होऊ शकते. तर ही काळजी घ्या. बाकी जिल्ह्याची देखील जी काही जशी आपल्यापर्यंत अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. व आता वाट पाहूया आपण 25% अग्रिम व हे 2023चा खरीपाचा पीक विमा पेंडिंगमध्ये राहिला आहे, तो येत्या आठवड्यामध्ये लवकर तुमच्या खात्यावरती हा जमा होऊ शकतो. त्यासाठी जी काही तुम्हाला काळजी घ्यायची, जी प्रोसेस फॉलो करायची तुम्ही केलीच असेल अशी आशा करतो. तर चला, ह्या एकंदरीत 4-5 जिल्ह्यांची आता छोटीशी अपडेट ही आपण जाणून घेतली. यानंतर जशी अपडेट येईल, जशी यादी हे आपल्याकडे अपडेटेड यादी येत जाईल तशी आपण गावाच्या एकंदरीत तालुक्यातील जे काही गावं येतात त्यांची माहिती आपण योग्य ती वेळी चॅनलवरती घेत असतो. तर बाकी उद्या कोणता जिल्हा घ्यायचा, कोणत्या जिल्ह्याची उर्वरित गावं घ्यायची हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तशी गावांची यादी आपण घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा जिल्हा घेऊन भेटू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल, लाईक केला असेल अशी अपेक्षा करतो. अशीच माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.